श्री स्वामी समर्थ. मी श्रद्धा हिरेमेकरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर गाईज, प्रत्येक वेळेस मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येते. तर त्यात बऱ्याचशा ब्लाऊजची डिझाईन मी तुम्हाला दाखवत असते, कटिंग मी तुम्हाला दाखवत असते, किंवा अजून नवीन काही असेल तर मी दाखवत असते. तर आज जो व्हिडिओ मी बनवणार आहे, तर आज मी जास्त साड्या जर असल्या तर त्या कमीत कमी वेळेत फॉल कसा करायचा त्यांना आणि पिको कसा करायचा, तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर यापूर्वी देखील मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे की जास्त साड्या असल्या तर कमीत कमी वेळेत फॉल कसा आपण ॲडजस्ट करायचा. तर तीच प्रोसेस आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर गाईज, तुम्ही माझा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर गाईज, आज माझ्याकडे जवळजवळ 5 ते 6 साड्या पिकोला आहे, पिको फॉलला. तर अजूनही बऱ्याच काही साड्या आहेत, पण ज्या अर्जंट आहेत त्या मी आज पिको फॉलला घेतलेला आहे. तर त्यात मी असाच मला विचार आला की यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवा. तर मी एक साडी आता करून घेतलेली आहे आणि ती साडी पिको फॉल करून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण त्याचा व्हिडिओ बनवू. तर हे बघा, खूप छान अशा प्रकारे हा पिको फॉल इथे मी फॉलला पिको करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपला वेळ वाया न जाऊ नये त्यासाठी तुम्ही ह्या नायलॉनचा थ्रेडचा वापर करू शकता. हा नायलॉन थ्रेड तुम्ही टेलरिंग शॉपमधून, कुठल्याही टेलरिंग शॉपमध्ये तुम्हाला भेटेल. तर याचा असा यूज करायचा आहे की तुम्ही हे जे तर अशा प्रकारे नायलॉनचा थ्रेड तुम्ही मार्केटमधून आणायचा आहे. आणि हा थ्रेड वरती न वापरता तुम्ही खाली बॉबिन केसमध्ये हा थ्रेड वापरू शकता. आणि ज्या कलरची साडी आहे त्या कलरचा मॅचिंगचा थ्रेड तुम्ही वरतून वापरू शकता. सपोज आता माझी ह्या कलरची साडी आहे, तर मी तिला मॅचिंग हा थ्रेड वरतून वापरलेला आहे. तर पिको आणि फॉल ह्या दोन्हीसाठी तुम्ही मॅचिंग थ्रेड वापरू शकता. तर काय होतं, प्रत्येक वेळेस पिको फॉल जर करायचा असलं तर प्रत्येक वेळेस आपल्याला धागा बदलावा लागतो. आणि प्रत्येक वेळेस धागा बदलायचा म्हणजे खूपच इरिटेट होतं. आणि तो पिको फॉल परवडतसुद्धा नाही आपल्याला करायला प्रत्येक वेळेस धागा बदलायचा म्हटल्यावर. आणि त्यासाठी पर्याय म्हणून तुम्ही मी जो पर्याय सांगितला तो तुम्ही वापरू शकता. नायलॉनचा थ्रेड घेऊन येऊ शकता. आणि कोणी कोणी वरतूनसुद्धा तो नायलॉनचा थ्रेड वापरतो. वरतून न वापरता फक्त तुम्ही बॉबिन केसला खालून वापरा, म्हणजे तो नायलॉनचा थ्रेडसुद्धा इथे दिसणार नाही. हे बघा, ही जी मी साडी केलेली आहे, तर बघू शकता हा खालचा पिको आहे. तर खूप सुंदर असा इथे फॉलला पिको झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला मी साईडचा पिकोसुद्धा दाखवते. नायलॉनच्या थ्रेडचा कुठेही वापरलेला आहे हे आपल्याला समजत नाही. तर खूप सुंदर असा इथे पिको आलेला आहे. आणि थ्रेडसुद्धा आपल्याला तीनदा बदलायची गरज नाही. त्यासाठी एक बॉबिन आपण पूर्ण भरून, नायलॉनची एक बॉबिन आपण पूर्ण भरून ती खालून वापरून आणि नंतर जशा कलरची साडी आहे तसा कलरचा आपण थ्रेडवरतून लावू शकतो. तर त्यासाठी हे बघा, माझ्याकडे 5-6 साड्या आहेत. तर त्याची मी फॉल इथे धुवून आणि हे बघा अशा प्रकारे प्रेस करून ठेवलेल्या आहेत. तर अगोदर तुम्हाला ज्या काही साड्या आहेत तर त्या अगोदर तुम्हाला साड्यांमधले ब्लाऊजची कटिंग करून अगोदर घ्यायची आहे. आणि व्यवस्थित तिचे धागे दोरे जे असेल ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. आणि जे फॉल वगैरे आहेत ते आपल्याला धुवून सुकवून आणि नंतर ती प्रेस करून घ्यायची आहे. जर एखाद्याला प्रेस करायला जर टाईम नसेल तर त्याचीही मी तुम्हाला टिप्स देते. तर फॉल धुतल्यावर व्यवस्थित झटकून आणि पूर्ण जर कडक ऊन असेल तर त्या उन्हात वाळून तर त्याला प्रेस करायची सुद्धा गरज लागणार नाही. जर घाई असेल तर त्यासाठी हा मी तुम्हाला फॉर्म्युला देते. तर अशा प्रकारे जर तुम्ही फॉल लावला तर तुमच्या अगदीच तुम्हाला कंटाळा न येता अगदीच कमी वेळेत तुमची ही पिको फॉलची प्रोसेस होऊन जाईल. आणि बऱ्याचशा साड्या देखील पटपट तुमच्या होऊ शकतात. आणि जर गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलास तर नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि याच्याबद्दल जर तुम्हाला याच्या रिलेटेड जर तुम्हाला अजून काही व्हिडिओज पाहिजे असेल तर ते देखील मी तुमच्यासाठी अवेलेबल करेल. आणि कोणत्या
कोणते कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहिजे, कटिंगचे पाहिजे, स्टिचिंगचे किंवा कोणत्याही डिझाईनचे, ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ते सुद्धा मी तुमच्यासाठी अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काही स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.